श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 39 आणि 40. प्रथम भाग 39. आपणाला आपण वांछिणे किंवा आपण आपल्याला जपणे हा चैतन्याचा सहज असा स्वभाव आहे. हा स्वभाव सर्व प्राणी मात्रात आहो म्हणून समान रूपाने आहे. श्री महाराज म्हणतात, आमचा शब्द जर तुम्हाला पटला तर तुमची अध्यात्म क्षेत्रातील भटकंती संपलीच समजा. तुम्ही तुम्हीच असलेल्या या उच्च कोटीच्या ज्ञानाला फक्त आणि फक्त चिटकून राहा. तुम्ही तुम्हीच असलेल्या या ज्ञानाशी ज्ञान म्हणून चिटकून राहण्याची सद्बुद्धी ठेवा. कारण एक क्षणभरी तुम्हाला असे राहता आले तर देवाची द्वारी उभा क्षणभरी याची मर्म तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ तुम्हाला गावला असेच होईल. ज्याला हे ज्ञान कळलेच पाहिजे असे कळकळीने आणि मनापासून वाटते त्याचा मृत्यू हे ज्ञान झाल्याशिवाय होणार नाही असे श्री निसर्गदत्त महाराज खात्रीने म्हणतात. वस्तुतः कायेत मी मरील असा काही जिन्नसच नाही. प्रकाश मरेल काय? आपण अमुक तमुक आहोत ही आपली ओळख जास्त वेळ टिकणारी आहे का? नाही, ती पण हंगामी आहे. गुरुवचनाचे चिंतन म्हणजे ज्ञानच ज्ञानाचे चिंतन करते. हीच आहे अद्वैत भक्ती. हीच तुमच्या ठिकाणी असलेल्या प्रकाशाची ओळख. तुम्ही तुम्हीच असल्याचे वृत्त आकाररहित, रूपरहित, प्रकाशमान असे निष्कलंक. जगातील सर्व धर्म म्हणजे केवळ भावना आहेत. त्यात ऐकलेले, वाचलेले, ऐकविलेले हेच सर्व आहे. चैतन्याचा धर्म म्हणजे स्वधर्म. आपण आहोत हे ज्यावेळी कळत नव्हते, समजा अशी एक अवस्था होती, पण आता आपण कसे अगोदरचे शुद्ध स्नेहपणाने आहोत हे कळते. यालाच मूळ माया असे म्हणतात किंवा आत्मप्रेमही म्हणतात. आत्मप्रेम म्हणजे आपल्या असणेपणाविषयी सर्वत्र प्राणीमात्रांना जे प्रेम आहे ते. हरादी जेवढेही आहेत त्यांना पण आपण असावेच असेच वाटते. म्हणून वनस्पती, गवत किंवा हरिहरादी हे सगळे सारखेच. तुम्ही असल्याच्या ज्ञानाचे सतत स्मरण ठेवणे म्हणजे हरिहरादिकांचेच स्मरण ठेवणे होय. स्वर्ग वैकुंठ ही तुम्हाला देऊ केलेली लाच आहे असे श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टतेने म्हणतात. आपण आपणाला जाणवले हाच आहे मूळ मायेचा प्रक्रिया धर्म. पण मूळ माया गुणमायात आली व कलहाचा कल्लोळ माजला. हे कलह हे जणू मूळ मायेचे कुटुंब कबिला. पण जो गुरुवचनाच्या बोधाला चिकटला त्याला या कलहाचा उलट अनुभव म्हणजेच त्याला चिदानंद वाटेल. नामस्मरण करावे. नाम नसेल मिळाले तर श्री महाराजांची जी शिकवण आहे ती फक्त आपण आठवत राहावी. हे पण काही कमी नाही. तेच नामाच्या तोडीचे आहे. उगीच देव न मानणे, मीच देव मानणे
देव न मानणे, मीच देव मानणे इत्यादी करत असाल तर ते सहज सोपे मूळचे आहे, त्यापासून तुम्ही दूर 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 जाल. म्हणून एका दृष्टीने महाराजांची शिकवण फारच सोपी आहे आणि एका दृष्टीने मात्र महाकठीण आहे. ईश्वर प्राप्ती करू वगैरे फंद्यात पडू नका. हिमालयात जाऊ नका. तिथलील आश्रमात राहू नका. जे तुम्हाला न कळत कळतेपण आले त्यालाच वंदन करा. न कळत आलेले कळतेपण तुम्ही मात्र कळतेपणाने भोगत आहात. ही पहिली विभूती आहे. आत्मज्ञान हे नुसते कळतेपण आहे, याशिवाय दुसरे काही नाही. रोज निदान 20-25 मिनिटे शांत निवांत बसून फक्त आपल्याकडे लक्ष पुरवा, इतकेच करा. गोडी वाटली तर तुम्ही आपोआपच वेळ सुद्धा वाढवाल किंवा याकरता वेळ सुद्धा काढाल. ते पण कळेल. वेळ कसा काढावा ते पण कळेल. कितीही व्यवहारात असा, तरुण असा, म्हातारे असा, आपण स्त्री किंवा पुरुष हे तुम्ही विसरत नाही. अखंड स्वरूपानुसंधान असेच असावे. भाग 40. मनुष्य प्राण्यांच्या हृदयात असलेले आपण असल्याचे ज्ञान म्हणजेच मी असे भगवान कृष्णही म्हणत. माझे अवतार म्हणजे तुम्ही असल्याच्या ज्ञानाचे अवतार असेही त्यांनी म्हटले आहे. जाणीव स्थिर करण्याकरता ध्यान व जप आणि भक्ती वगैरे वगैरे आहे. काया ही स्त्रीची असो किंवा पुरुषाची असो, हे मध्ये न आणता फक्त शांत निवांत बसा व आपणामध्येच जणू मिसळून जा. म्हणजे जणू ज्ञानालाच आपल्याच ज्ञानाचे ज्ञान झाले असे व्हा. म्हणजे ज्ञानाला ज्ञानाने भजा. ज्ञानी राहून ज्ञानाला भजू नका. ज्ञानी राहून ज्ञानाला भजू नका. जो आपण असल्याचे ज्ञान विश्वव्यापक करतो, त्याची प्रत्येक कृती ही आपोआप ब्रह्मार्पण होते. आपणाला आपण आहो असे वाटते. हे ज्याच्याने आहो असे वाटते, कळते, त्याचाच लक्ष्यभेद करा. ज्ञानाला ज्ञानच विसरल्यामुळे ते ज्ञान स्वतःला टिचभर देह मानते. जगात पावलोपावली गुरु आहेत, पण कायेतील ज्ञानाचा यथार्थ लक्ष्यभेद करा असा सांगणारा मात्र एखादाच असतो. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुला तू कळतो आहेस तेच ध्यानात धर. या कळतेपणामुळे कळणारे ध्यानात घेऊ नकोस. तुमची आवड तुम्हाला अंगचीच आहे. म्हणजे स्वतःची आवड स्वतःला अंगचीच आहे. म्हणजे आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. असण्याची आवड ही सर्वांना मूळचीच आहे. किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांनाच आपल्या असणेपणाचीच आवड आहे. आपण व्यक्ती नसून केवळ व्यक्त आहोत. पण तीळभरही सत्य नसलेले मनभर सत्य असलेल्याला दमदाटी करत आहे. आपण व्यक्ती नसून केवळ व्यक्त आहोत, पण तीळभरही सत्य नसलेले मनभर सत्य असलेल्याला दमदाटी करत आहे. मुक्ती म्हणजे आपण अमुक अमुक आहो याचा टच नाही. मग मी स्वतःला दुःखी कष्टी रोगी मूर्ख विद्वान स्त्री पुरुष समजो, की अहम ब्रह्मास्मी समजो, की चैतन्य मात्र इत्यादी इत्यादी काहीही समजो. नामही मी नव्हे, रूपही मी नव्हे, आपण केवळ आपणच आहोच्या रूपात आहोत, इतकेच ज्ञान प्रसन्न करून घ्या. त्यातच सगळे आले. पण त्यामुळे ज्ञानी होऊ नका, तर फक्त ज्ञानच व्हा आणि ज्ञान म्हणूनच राहा. ज्ञानी म्हणून राहणे म्हणजे परत व्यक्तित्वात गुंतणेच होय आणि ज्ञान म्हणून राहणे म्हणजे केवळ व्यक्तच राहणे होय. बाकी वाचाळ ज्ञान काहीही कामाचे नाही. मुक्तीचे साधन फक्त तू
तूच असल्याचे ज्ञान आहे. तुम्ही तुम्हीच असल्याचे ज्ञान आपलेसे करून घ्या. जोपर्यंत तुम्ही कुठल्याही स्मृतीमध्ये, माहितीमध्ये आहात, याचा अर्थ तुम्ही तुम्ही जे स्वतःला व्यक्ती म्हणून समजता त्यातच आहात. वस्तुतः स्मृती, माहिती, कल्पना म्हणजेच तुम्ही. दोन्ही एकच. पण व्यक्ती म्हणून आपण वेगळे, हा भ्रम तुम्ही जोपासला गेला. बस एवढेच तुम्हाला जाणायचे आहे. मग जे उरेल ते व्यक्तच राहील. श्री निसर्गदत्त महाराज